Hello dear learners and students, welcome to Easy English with Kadu sir. Today's topic is imperative sentences. ज्याला मराठीमध्ये आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो. डिअर स्टुडंट, आज्ञार्थी वाक्याचा हा जो प्रकार आहे हा आपण इट कॅन बी स्पोकन डेली. मराठीमध्ये आपण वाक्य बोलतो, इकडे ये, तिकडे जा, पाणी आण, माझ्यासाठी चहा आण, ओके, अभ्यास कर, हे जे काही आपण डेली सेंटेन्सेस मराठीमध्ये बोलत असतो त्याच्यासाठी एक सिंपल ट्रिक इंग्रजीमध्ये व्हेरी सिंपल ट्रिक आहे. ती अशी सिंपल ट्रिक आहे की आपल्याला माहिती आहे की आज्ञार्थी वाक्य इंग्रजीमध्ये कसं ओळखायचं. त्याच्यासाठी काय ट्रिक्स आहे. इफ द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स, ओके, इफ द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स इज वर्ब, बेस फॉर्म ऑफ द वर्ब. व्हॉट इज दॅट? बेस फॉर्म ऑफ द वर्ब. इट इज कॉल्ड इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. ज्या वाक्याच्या सुरुवातीला वर्ब असेल, बेस फॉर्म ऑफ द वर्ब, त्याला काय म्हणतो आपण? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. डिड यू गेट इट? डिड यू अंडरस्टँड? इट्स व्हेरी सिंपल ट्रिक्स. बोलत असताना, व्हाईल टॉकिंग, ओके, बेस फॉर्म ऑफ द वर्ब. तर याच्यामध्ये अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण बोलत असतो त्याला होकारार्थी म्हणतो. जसं आपण कम हिअर, याचं निगेटिव्ह काय येईल? निगेटिव्ह करत असताना सिंपल ट्रिक आहे, डोंट कम हिअर. व्हॉट इज दॅट? डोंट कम हिअर. याचाच अर्थ काय? जे काही इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतात इंग्रजीमधले त्याची सुरुवात वर्ब पासून असते. आता रिक्वेस्ट वगैरे करायची असेल, आपल्याला विनंती करायची असेल, त्यावेळेस प्लीज वगैरे शब्द वापरतो आपण. बघा, उदाहरण घेतलं, प्लीज डू युअर होमवर्क. परंतु जनरल त्याची सुरुवात आहे तर कम येणे, गो जाणे, ओपन उघडणे, स्टडी अभ्यास करणे, ओके, प्लीज इथं डू आलं करणे, टॉक बोलणे, क्लोज बंद करणे, है ना, सिंपल ट्रिक, ओके. आणि नंतर फुल स्टॉप असतो. तर याचं निगेटिव्ह करत असताना कम हिअर म्हणजे इकडे, डोंट कम हिअर इकडे येऊ नको, गो टू स्कूल शाळेत जा, डोंट गो टू स्कूल म्हणजे काय? डोंट शब्द लावायचा आहे निगेटिव्ह करत असताना, ओके. डोंट गो टू स्कूल, ओके. आर यू गेटिंग? ओपन युअर नोटबुक, डोंट ओपन युअर नोटबुक. स्टडी एव्हरी डे, डोंट स्टडी एव्हरी डे. प्लीज डू युअर होमवर्क, ओके, प्लीज डू नॉट डू युअर होमवर्क. Talk in English, don't talk in English. Close your eyes, don't close your eyes. है ना? Don't lie, don't touch. आपण म्हणतो ना आपण, म्हणजे जे वर्ब आहे त्याच्या सुरुवातीला डोंट शब्द लिहिला, सो यू विल एबल टू टॉक इन इंग्लिश व्हेरी इझिली फ्रॉम द इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. डिड यू गेट इट? डिड यू अंडरस्टँड? समजलं तुम्हाला सिंपल ट्रिक? कोणतेही सेंटेन्स घ्या. आपण रोज म्हणतो, माझ्यासाठी पाणी आण, ब्रिंग मी वॉटर, ब्रिंग मी हॉट कप ऑफ टी, ओके. इकडे कम हिअर, खाली बस, सिट डाऊन, उभा राहा, स्टँड अप, ओके. ड्रिंक वॉटर्स. काही वर्ब घ्यायचे जसं आपण सध्या वर्ब घेतलेलं आहे. सिंग, सिंग ए सॉन्ग. प्ले, प्ले एव्हरी डे खो खो. राईट, राईट नाईसली, राईट ए प्रॉपर रायटिंग्स. लिसन, लिसन टू मी, ओके. कॉल, कॉल युअर फ्रेंड, कॉल युअर फादर, कॉल युअर friends, call your mothers, okay. Walk, walk every day, walk daily for the exercise. Eat, eat leafy vegetables, eat daily, take exercise. Are you getting? आणि निगेटिव्ह करताना फक्त डोंट शब्द लिहायचा. काय लिहायचं? डोंट, ओके. मी तुझ्याशी बोलत नाही, आय डोंट. आता हे ॲसर्टिव्ह सेंटेन्स झालं, माझ्याशी बोलू नको, डोंट टॉक विथ मी, ओके. तिकडे जा, गो देअर, इकडे येऊ नको, डोंट कम हिअर, ओके. सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अबाउट द इम्पेरेटिव्ह सेंटेन्स वाईल टॉकिंग इन इंग्लिश. सो आय होप दॅट यू वुड हॅव अंडरस्टूड दिस पार्ट. तुम्हाला समजलं असेल. सिंपल ट्रिक आहे. जिथं वर्ब आहे सुरुवातीला तर म्हणजे त्याच्यापासून आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स तयार करू शकतो, ओके. आणि निगेटिव्ह करत असताना त्याला फक्त डोंट शब्द वगैरे लावायचा, okay. So I hope that you would have understood regarding this imperative sentence part.
Okay, you just like, share and subscribe more and more students to understand the simple tricks. So this much only today's lectures. Thank you so much.